शेटजी भटजींचा पक्ष अशी आपली जुनी ओळख भाजपनं प्रयत्नपूर्वक पुसून टाकली आहे। सध्याच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष म्हणून आपली नवी ओळख तयार केली असल्याचं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले। शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या भल्याच्या योजना महायुती सरकारनं राबवल्या। त्याचं फळ म्हणून जनतेचा उदंड प्रतिसाद सध्याच्या निवडणुकीत महायुतीला मिळत असल्याचा दावा रवींद्र चव्हाण यांनी केलाय। महायुतीच्या सर्वसमावेशक योजनांची माहिती देताना ते पुढे म्हणाले की सोशल सर्व्हिसेससाठी उपलब्ध असणाऱ्या निधीपैकी महाविकास आघाडीच्या काळात 1,22,000 कोटी इतकाच निधी खर्च होत होता, मात्र महायुतीच्या काळामध्ये 2,32,000 कोटी इतका निधी वापरात येत आहे। सोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून 96,000 कोटींचा निधी जलकल्याणासाठी खर्च केला जात आहे। 24,000 कोटींचा निधी केवळ कुटुंब कल्याण योजनेच्या माध्यमातून खर्च होत आहे। अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी प्रयत्न करणारं सरकार म्हणून महायुती सरकारची ओळख आहे, असं सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। सोशल सर्व्हिसेस या निधीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या काळामध्ये फक्त 1,22,000 कोटी इतकाच निधी खर्च होत होता, परंतु महायुतीच्या काळामध्ये जवळजवळ 2,32,000 कोटी एवढा मोठा निधी सोशल सर्व्हिसेस या निधीच्या माध्यमातून खर्च केला जातो आहे। त्याचबरोबर शिक्षण, क्रीडा आणि संस्कृती या माध्यमातून 96,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा या खात्याच्या माध्यमातून खर्च होतो आहे। कुटुंब कल्याण या व्यवस्थेसाठी सुद्धा 24,000 कोटी एवढा मोठा निधी हा महायुती सरकारच्याच माध्यमातून केला जातो आहे।